इयत्ता 7वी इतिहास पाठ 4 शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदर आपला महाराष्ट्र कसा होता ते आपण पाहूयात. 17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश अहमदनगरच्या निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. 17व्या शतकाची जेव्हा सुरुवात झालेली तेव्हा महाराष्ट्रातला बराच प्रदेश अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. मुघल जे होते ते कुठे खानदेशामध्ये शिरकाव त्यांचा झालेला होता आणि दक्षिणेमध्ये आपली सत्ता वाढवायची या दृष्टीने त्यांचे ते उद्देश होते. कोकणाच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या. कोकण जी किनारपट्टी आहे तिथे आफ्रिकेतून आलेले सिद्धी लोक होते, त्यांच्या वस्त्या होत्या. म्हणजे तिथे आफ्रिकेतून आलेले सिद्धी लोक राहत होते आपल्या कोकण किनारपट्टीवरती. याच काळात युरोपातून आलेल्या पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा संघर्ष तीव्र होत होता. बघा, आपला भारत, आपला महाराष्ट्र, परंतु त्या काळात काय झालेले, युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी सत्तांमधील सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. म्हणजे ही बाहेरचीच लोक पण आपल्या इथं येऊन सागरी स्पर्धा करत होते आणि त्यांच्यातच हा संघर्ष तीव्र होत होता. कोण कोण होते तर पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच. त्यांच्यात व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती. त्यांच्यामध्येच काय चढाओढ लागलेली तर ज्या बाजारपेठा आहेत त्या काबीज करण्याची चढाओढ लागली होती. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते. पश्चिम किनारपट्टीवरती काय झालेले, गोवा आणि वसई या ठिकाणी पोर्तुगीजांनी आपले राज्य स्थापन केले होते. तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपात चंचू प्रवेश केला होता. इंग्रज, डच, फ्रेंच यांनी काय केलं, व्यापारी कंपन्या आहेत तिथं म्हणून त्यांच्या माध्यमातून काय केलं, वखारीच्या रूपात, म्हणजे छोट्या छोट्या कंपन्या अशा काढलेल्या ह्या व्यापारी कंपन्या आहेत म्हणून, आणि वखारीच्या रूपात त्यांनी काय केलं, चंचू प्रवेश केला. म्हणजे हळूहळू प्रवेश त्यांचा चालू झालेला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या. या संघर्षामुळे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शीरस्थानावरून टोपकर असे म्हणत. बघा, हे बाहेरचे इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज सर्व आले आणि इथं हळूहळू करत आपल्या सत्ताच ते स्थापन करत गेले. जमल तेवढे वर्चस्व करण्याच्या त्या बेतात होत्या. या संघर्षामुळे काय झालं, महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती. होणारच, कारण बाहेरचे लोक येऊन आपल्या देशात सत्ता स्थापन करत होते. त्यामुळे महाराष्ट्रात काय झालेली, अस्थिरता आणि असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना त्यांच्या शीरस्थानावरून टोपकर असे म्हणत. आता हे युरोपातीलच लोक वेगवेगळे ह्याचे होते, त्यांचे ते शिरस्त्राण जे आहे त्याच्यावरून त्यांना टोपकर असे म्हणत. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव, मौजा, कसबा आणि परगाणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक आहे. शिवपूर्व काळातील लोकवस्ती, शिवाजी महाराजांच्या अगोदरची जी लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठा, कारागीर वगैरेंचे स्वरूप समजण्यासाठी गाव, कसबा, परगाणा या भौगोलिक स्थानांची ओळख होणे आवश्यक आहे. अनेक गावांचा परगाणा होत असे. सामान्यतः परगाण्याच्या मुख्य ठिकाणाला कसबा म्हणत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला मौजा म्हणत. आपण आता गाव, कसबा आणि परगाणा यांची क्रमशः संक्षिप्त ओळख करून घेऊया. गाव म्हणजे काय, कसबा म्हणजे काय, परगाणा म्हणजे काय हे आपण आता समजावून घेऊया. गावामध्ये बघा, गाव त्यालाच मौजा असे म्हणत. बहुतेक लोक गावामध्येच राहत, गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा गावचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तटांबखेडा तेव्हा होत असे, तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करत असे. त्यांच्या कामात कुलकर्णी मदत करत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असत आणि गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने चालत असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतातील उत्पन्नाचा काही वाटा मिळे त्यास बलुते असे म्हणत. आता आपण पाहायचं आहे पहिल्यांदा मौजा किंवा गाव.
बहुतेक लोक गावामध्येच राहत असेल. पूर्वीच्या काळी जास्त करून लोक गावामध्येच राहत होते आणि गावालाच मौजा असे म्हणत. पाटील, जो एक पाटील म्हणून असेल तो गावचा प्रमुख असे. म्हणजे एक माणूस गावातर्फे निवडला जात असे, त्याला म्हणायचं पाटील, तो गावचा प्रमुख असे. लोकांनी गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी. म्हणजे गावातील जी जमीन आहे, लोकांचा सगळा उदरनिर्वाह जास्त करून शेतीवरच असे. मग शेतीत जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न घेतले जावे. म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात जमीन लागवडीखाली आणावी, म्हणजे त्याच्यातून जास्त उत्पन्न घ्यावे, यासाठी ते पाटील प्रयत्न करत असे. गावामध्ये तटांब खेडा होत असेल तेव्हा शांतता निर्माण करण्याचे काम पाटील करतात. तटांब खेडा म्हणजे काय भांडणं, वाद वगैरे होत असतील तेव्हा त्यामध्ये शांतता निर्माण करायचे काम हा पाटील करत असेल. आणि त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत असेल. मग पाटील काय एकटं सर्व काम करू शकत नाही, मग त्याला कामात मदत करणारं कोण असेल तर कुलकर्णी. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे काम कुलकर्णी करत असे. जो काही गावातून जमा झालेला महसूल आहे त्याची नोंद ठेवणे हे काम कुलकर्णी करत असे. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत. आपल्याला माहितीच आहे, पूर्वीच्या काळी गावामध्येच निरनिराळे कारागीर असायचे. त्यांच्याकडे व्यवसाय संबंधीचे हक्क वंश परंपरेने चालत आलेले असत. व्यवसाय संबंधीचे हक्क म्हणजे समजा चांभार असेल तर त्यांचा मुलगा पण चांभाराचंच काम करणार, कुंभार असेल तर त्याचा मुलगा पण कुंभाराचंच काम करणार. असे बरेच व्यवसाय जे होते पहिल्या पूर्वीच्या काळचे, ते कसे परंपराने पुढच्या पिढीला ते चालत आलेले असायचे. म्हणजे ज्याचं काम त्याची मुलं त्याचे काम तेच करत राहणार. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांच्या शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे. समजा एखाद्या कुंभाराने काही गाडगी मडकी अशी बनवून दिली शेतकऱ्यांना, घरात जी वापरायला लागतात ती, तर त्याच्या बदली त्या कुंभाराला काय, तर मग शेतकरी काय करायचे, शेतात जे पिकलेले काय अन्न असेल त्याचा ठरवून असा थोडासा वाटा ते त्या कुंभाराला देत असत. म्हणजे वस्तूच्या बदली वस्तू देणे, ह्याला म्हणायचं बलुतेदार. मग ह्याला बलुते पद्धत, त्यालाच बलुते असं म्हणत असत. हे गावामध्येच असं चालत असे. आता आपण कसं एखादी वस्तू विकत घेतली तर त्याच्या बदली आपण पैसे देतो, पण पूर्वीच्या काळी पैसा फार कमी असायचा, म्हणून वस्तूच्या बदली वस्तू देऊन ही लोक आपला उदरनिर्वाह करत असत. आपण आता पाहिलं गाव किंवा मौजा. गावालाच मौजा असे म्हणतात आणि बहुतेक लोक गावामध्येच पूर्वी राहायचे. आणि गावाचा किंवा मौजाचा जो कारभार पाहायचा त्याला पाटील असं म्हणलं जायचं. आणि पाटलाला जो मदत करत असेल त्याला म्हणायचं कुलकर्णी. आणि जो काही महसूल शेतीचा उत्पन्न होत असेल त्याची सर्व नोंद कुलकर्णी ठेवत असेल. आणि जे गावामधले निरनिराळे जे कारागीर असतात त्यांच्याकडे व्यवसाय संबंधीचे हक्क कसे वंश परंपरेने येत असेल, म्हणजे त्यांचा मुलगा तेच काम करणार असं. आणि नंतर मग कारागीर गावातले जे काही सेवा देत असतात शेतकऱ्यांना, तर शेतकरी काय करतात, त्याचा मोबदला म्हणून शेतात जे पिकलेले उत्पन्न आहे त्याचा काही वाटा त्यांना देत असे. अशा प्रकारे शेतकऱ्याचाही उदरनिर्वाह चाले आणि त्या कारागिरांचाही उदरनिर्वाह चालत असे. या पद्धतीलाच बलुते पद्धत असे म्हणत असत. हे आपण पाहिलं गाव. आता पाहूयात कसबा. कसबा हे एक मोठे खेडेगावच असेल. कसबा म्हणजे कसं, गावापेक्षा थोडेसे मोठं, म्हणजे खेडेगावच पण ते जरा मोठं असणार. सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा, वाई परगण्याचे मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये मुख्य व्यवसाय शेतीचाच असे. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागिरीही असत. कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. शेटे व महाजन हे या पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन आणि गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असत. आता आपण पाहूया कसबा. कसबा म्हणजे कसं गावच, पण जरासं मोठं खेडेगाव. आणि सामान्यतः ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. कसबा जे असते ते परगण्याचे मुख्य ठिकाण असे. उदाहरणार्थ इथे त्यांनी दिले की इंदापूर परगण्याचे मुख्य ठिकाण असेल ते इंदापूर कसबा. म्हणजे इंदापूर जो भाग आहे त्याचं कुठलंही काम असो काय असेल तर ते कुठलं त्याचं मेन ठिकाण असेल ते इंदापूर कसबा. वाई परगण्याचं मुख्य ठिकाण वाई कसबा. गावाप्रमाणेच कसब्यामध्ये सुद्धा मुख्य व्यवसाय शेतीचाच असे. जास्त करून गावामध्ये जसा शेती हा व्यवसाय असेल तसा कसब्यामध्ये सुद्धा मुख्य व्यवसाय शेतीचा असेल. तेथे सुतार, लोहार इत्यादी कुशल कारागिरीही असत. कसब्याला जोडून बाजारपेठ असे. या कसब्याला जोडूनच बाजारपेठ असे. म्हणजे जे गावात काही पिकलं असेल किंवा हे कारागीर काही वस्तू बनवत असेल तर त्या बाजारपेठेत ते विकायला नेत असत असं. शेटे आणि महाजन ह्या पेठेचे वतनदार कारभारी असत. शेटे आणि महाजन हे या पेठेचे वतनदार कारभारी असत. प्रत्येक गावात पेठ होतीच असे नाही. आता ही जी पेठ आहे ती प्रत्येक गावात असणार असेही नाही, मात्र गावात पेठ वसवण्याचे काम शेटे महाजनांचे असे. त्यासाठी त्यांना सरकारातून जमीन व गावकऱ्यांकडून काही हक्क मिळत.
पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम महाजन पाहत असत. आता माहीत आहे का तुम्हाला मध्ये त्यांनी काय सांगितलं आहे? वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ बसवली गेली. तिला जिजापूर असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे बसवलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर हे शिवाजी महाराजांच्या नावे बसवलेली पेठ होती. माहीत आहे का तुम्हाला मध्ये आपल्याला त्यांनी काय सांगितले? वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार, म्हणजे वीरमाता जिजाबाई यांनी सांगितले म्हणून पुण्याजवळ पाषाण येथे एक पेठ बसवली गेली. मग तिला त्यांच्या नावावरून नाव देण्यात आले जिजापूर. मग मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा हे देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांची नावे औरंगाबाद येथे बसवलेल्या नव्या पेठा आहेत. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा ह्यांची नावे कशावरून देण्यात आली? तर मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावावरून इथे नावं दिलेली आहेत ह्या पेठांना. आणि त्या औरंगाबाद येथे बसवलेल्या पेठ आहेत. पहिली आपण पाहिली जिजापूर आहे, ती पेठ कुठे होती? पुण्याजवळ पाषाण येथे. ती जिजाबाईंच्या आज्ञेवरून बसवली होती म्हणून त्यांना जिजापूर असे नाव दिले होते. तसेच मालपुरा, खेलपुरा, परसपुरा आणि विठापुरा हे देखील मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावावरून बसवलेल्या पेठा आहेत. या औरंगाबाद येथे आहेत, नवीन पेठा आहेत. खेडला जोडून असलेले शिवापूर हे शिवाजी महाराजांच्या नावे बसवलेली पेठ आहे. खेडला जोडून एक पेठ आहे शिवापूर, ही शिवाजी महाराजांच्या नावावरून बसवलेली पेठ होती. हे आपण पाहिलं. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पेठांची नावं बघितली आणि ते कुणाच्या नावावरून दिली गेली आहेत नावं तेही पाहिलं आणि ते कुठे कुठे आहेत तेही पाहिलं आपण. पुण्याजवळ आहे ती, पुण्याजवळ पाषाण ते बसवलेली आहे ती जिजापूर पेठ. नंतर मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा ही औरंगाबाद येथे बसवलेल्या नवीन पेठ आहेत. ती कुणाच्या नावावरून? मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावावरून. आणि शिवाजी महाराजांच्या नावावरून बसवलेली एक पेठ आहे शिवापूर, ती खेडला जोडून आहे. हे आपण आता पाहिलं. आता आपण जाणून घेऊया, दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्याकरता बुद्रुक आणि खुर्द या नावाचा उपयोग केला जातो. मूळ गाव बुद्रुक आणि नवीन गाव खुर्द. उदाहरणार्थ वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द. खेड्यात राहणाऱ्या मुलांना माहितीच असेल की काही काही ठिकाणी एकाच नावाची दोन गावे असतात, पण त्याच्यापुढे बुद्रुक किंवा खुर्द असं लिहिलेलं असतं. तर ते का लिहिलेलं असतं? हे सांगायला की ती दोन्ही नावं जरी सेम असतील तरी ती दोन्ही खेडी कशी स्वतंत्र आहेत. मग त्यासाठी त्यांनी बुद्रुक आणि खुर्द या नावाचा उपयोग केला जातो. आता समजा मूळ गाव, जे पहिलं गाव असेल त्याला द्यायचं बुद्रुक नाव, आणि त्याच्यातूनच जे नवीन गावाची निर्मिती झाली आहे त्याला खुर्द असं नाव द्यायचं. म्हणजे समजा वडगाव एक गाव आहे, वडगाव मूळ जे गाव असेल त्याला वडगाव बुद्रुक आणि त्याच्यातून जे नवीन गाव तयार झालं असेल त्याचं नाव वडगावच पण खुर्द, वडगाव खुर्द असं अशी नावे दिली जातात. हे आपण खेड्यातल्या बऱ्याच मुलांना माहिती असेल. आपल्याला वाटतं काय एकाच नावाची दोन गावे कशी असतील तर ही अशी त्यांची निर्मिती झालेली असते. मग त्यांना ते स्वतंत्र आहे ते दाखवण्यासाठी वेगवेगळी त्याच्यापुढं बुद्रुक आणि खुर्द अशी नावे जोडली जातात. आता पाहूयात परगणा. आपण काय पाहिलं? पहिल्यांदा गाव किंवा मौजा पाहिलं पहिल्यांदा, नंतर पाहिलं कसबा. आता पाहूयात परगणा. अनेक गावे मिळून परगणा होत असला तरी सर्व परगण्यातील गावांची संख्या समान नसे. आता एक 10-15 गावं मिळून एक परगणा बनला, पण सगळ्याच गावांची संख्या समान असेल असं नाही. सगळ्यांची संख्या वेगळी असणार. उदाहरणार्थ पुणे परगणा हा मोठा परगणा होता, त्यात 290 गावे होती. चाकण परगण्यात 64 गावे होती. शिरवळ परगणा लहान होता, त्यात 40 गावे होती. देशमुख आणि देशपांडे हे परगण्याचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असे. गाव पातळीवर जे काम पाटील करत असे तेच काम परगणा पातळीवर देशमुख करत असे. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे आणि गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असत ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असे. हे वतनदार अधिकारी, रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. आपण पाहणार आहोत परगणा. आपण काय बघितलेलं पहिल्यांदा? गाव किंवा मौजा त्याचं काम कोण पाहत असेल तर पाटील पाहत असत आणि त्यांना मदत म्हणून कुलकर्णी असत, बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण बघितलेलं कसबा, तर त्याचं काम कोण पाहत असत? शेठे, महाजन. पण आता हे परगणामध्ये काय आहे? गावेच, पण गावांचा मिळून एकत्र बनतो तो परगणा. मग परगण्यातील काय सर्वच परगण्यातील गावांची संख्या समान असणार असं नाही. एखाद्या परगण्यामध्ये कमी गावे असतील, एखाद्या परगण्यामध्ये जास्त गावे असतील. आता आपण पाहूया पुणे परगणा. पुणे परगणा हा मोठा परगणा होता, त्याच्यामध्ये किती? 290 गावं होती. चाकण परगण्यात 64 गावे. शिरवळ परगणा लहान होता, त्यामध्ये 40च गावे होती. आणि देशमुख, देशपांडे हे परगण्यांचे वतनदार अधिकारी असत. म्हणजे देशमुख हा परगण्यातील पाटलांचा प्रमुख असेल.
परगण्यातील जे पाटील आहेत सगळे मिळून गाव पातळीवर जे पाटील काम करतात आपण पाहिलं मगाशी, त्या पाटलांचा मुख्य कोण असेल तर देशमुख. तसेच परगण्यातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. आपण कुलकर्णी पाहिलेलं, पाटलांना जो मदत करत असेल तो कुलकर्णी असेल. ते सगळे कुलकर्णी मिळून त्यांचा प्रमुख कोण असेल तर देशपांडे. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असेल ते काम परगणा पातळीवर देशपांडे करत असत. हे वतनदार अधिकारी, रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. परगण्यातील गावावरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत. परगणातील गावांवरती कधी परचक्र आले, समजा परगणा जे आहेत त्यांच्यातली जी गाव आहे त्याच्यावरती कधी परचक्र आले म्हणजे परकीय किंवा दुष्काळ अशी काही परिस्थिती निर्माण झाली, म्हणजे काही आपत्ती आली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत. त्यावेळी काय व्हायचं, जी रयत जनता आहे त्याचं म्हणणं कुणी मांडायचं, तर सर्व जनता तर जाऊन काही सरकारला सांगू शकत नाही, तर त्यांचा एक मेन मुख्य असेल तो काय करायचा, त्यांचं जे म्हणणं आहे ते सरकारकडे मांडायचा. तर तो कोण असा, तर तो वतनदार. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत. कधी कधी काय राहायचे, परगण्यातील गावावरती कधी परचक्र आले किंवा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली तर रयतेचे म्हणणे सरकारकडे मांडण्याचे काम वतनदार करत. काही वेळेला हे अधिकारी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत. ते कधी रयतेकडून अधिक पैसा जमा करत तर कधी रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत. अशा वेळी प्रजा त्रासली जात असे. हे जे होते वतनदार होते, काही वेळेला ते काय करायचं, आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करत, म्हणजे ते काय करत, रयतेकडून अधिक पैसा जमा करत. तर कधी काय करायचे, ते रयतेकडून गोळा केलेली रक्कम सरकारकडे जमा करण्यास विलंब लावत. म्हणजे रयतेकडून तरी रक्कम घ्यायची पण सरकारकडे लवकर ते जमा करत नव्हते. अशा वेळी प्रजा त्रासली जायची. आता माहीत आहे का तुम्हाला, मध्ये पाहूया आपण. वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला जातो. वतन जो शब्द आहे तो शब्द कुठून आला तर अरेबिक शब्द आहे तो, आणि तो महाराष्ट्रात म्हणजे तो वंशपरंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशा अर्थी वापरला जातो. समजलं. वतन हा शब्द अरेबिक आहे आणि तो वंशपरंपरेने, म्हणजे समजा आपल्या आजोबांची जमीन आहे ती आपल्याला पुढे आपल्या वडिलांना मिळाली, वडिलांकडून आपल्याला मिळाली, त्याच्यातून जे काही कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन अशी त्याचा तो वतनचा अर्थ होतो. आता दुष्काळाचे संकट. दुष्काळाचे संकट म्हणजे शेती हा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असे, बरोबर. पूर्वीच्या काळात जास्त करून शेती ही पावसाच्याच पाण्यावर अवलंबून असायची. पाऊस पडला नाही तर शेतात पीक येत नसे, मग अन्नधान्याचे भाव वाढत, लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होई, जनावरांना चारा मिळत नसे, पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई, लोकांना गावात राहणे कठीण होई, लोक गाव सोडत आणि लोकांवर परगंदा होण्याची वेळ येई. दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटे. आपण आता पाहूया दुष्काळाचे संकट. दुष्काळाचे संकट कसे, हे नैसर्गिक आहे. हे कधीही येऊ शकतं. हे काय आपण ओढून ताडून आणत नाही, तर हे आपोआपच पडायचं त्यावेळी दुष्काळ. मग शेती त्यावेळी काय व्हायची की पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असायचे. आता आपण भरपूर पाण्याचं सिंचन करून वगैरे शेती करतो, पण त्यावेळी कसं होतं, एवढी प्रगत व्यवस्था नव्हती, त्यामुळे शेती ही कशी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असायची. पाऊस पडला नाही तर काय व्हायचं, शेतात पीक यायचं नाही, मग अन्नधान्याचे भाव वाढत, मग जिथे काही कमी पीक उगवलं जाईल त्या अन्नधान्याचे कसे भाव वाढायचे, मग लोकांना अन्नधान्य मिळणे मुश्किल होऊन जायचे. जनावरांना चारा मिळत नसे, तर लोकांनाच अन्नधान्य मिळत नाही तर जनावरांना कुठून चारा मिळणार. पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होई, लोकांना गावात राहणे कठीण होई जाईल. पाणी नसेल तर कुठे राहताच येत नाही आपल्याला. लोक गाव सोडत, त्यामुळे लोक काय करायचे, जिथे दुष्काळ आहे ते गाव सोडून देत आणि लोकांना परगंदा व्हायची वेळ होई, म्हणजे गाव सोडण्याची वेळ यायची आणि दुष्काळ हे रयतेला सर्वात मोठे संकट वाटे. त्यामुळे काय व्हायचं, दुष्काळ जे आहे ते सर्वात मोठे संकट वाटते, कारण पाणी नाही तिथे आपण राहू शकत नाही, सर्वाइव्ह करू शकत नाही, म्हणून तर पाण्याला आपले जीवन असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये असाच एक मोठा दुष्काळ इसवी सन 1630 पडलेला होता. तुम्ही बघा आपल्या पूर्वजांकडून ऐकलं असेल किंवा नसेलही. 1630 काय झालेलं, खूप मोठा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला होता. या दुष्काळाने काय झाले, लोक हवालदिल झाले होते, म्हणजे हैराण झाले होते. धान्याची तीव्र
टंचाई निर्माण झाली. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार झाले होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता, असे वर्णन वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली, गुरेढोरे मेली, शेती व्यवसाय खचला, उद्योगधंदे संपुष्टात आले, आर्थिक व्यवहार खुंटले, लोक देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणे हे एक मोठे आव्हान होते. महाराष्ट्रामध्ये काय झालेलं, 1630मध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला. या दुष्काळाने लोक खूप हैराण झाले होते, खूप परेशान झाले होते. आता दुष्काळ होता म्हणजे धान्य नसणारं, धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घेण्यास तयार झाले. बघा, जरी दुष्काळ असला तरी आपलं जे पोट आहे त्याला तर जेवण लागणारच ना. मग भाकरीच्या एका एका तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घ्यायला सुद्धा तयार झाले होते, पण विकत घेणाराच कोणी नव्हता. विकत घेणारा कोणी कसा असणार, कुणाकडेच धान्य नव्हतं ना, असे वर्णन त्यावेळेचे वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती, गुरेढोरे मेली. आता माणसांनाच खायला नाही तर गुरेढोरांना काय असणार आहे, म्हणजे गुरेढोरे मरून गेली होती. शेती व्यवसाय खचला होता, उद्योगधंदे संपुष्टात आले. शेतीवरतीच तर बाकीचे सर्व उद्योगधंदे चालू होते ना, ते सर्व संपुष्टात आले होते. आर्थिक व्यवहार खुंटले होते, लोक देशोधडीला लागले होते. लोक देशोधडीला लागले होते म्हणजे त्यांच्याकडे काही उरलंच नव्हतं. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकजीवनाची घडी बसवणे हे एक मोठे आव्हान होते. आता हे लोकजीवन पुन्हा पुनर्वसन करणं त्यांचं हे फार मोठे आव्हान होते. आता पाहूयात वारकरी पंथांचे कार्य. अंधश्रद्धा व कर्मकांड यांचा समाजावर जबरदस्त पगडा होता. त्यावेळी काय झालेलं, अंधश्रद्धा आणि कर्मकांड याचा समाजावरती खूप मोठा जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते, त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती, रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले. वारकरी पंथाचे कार्य बघा, त्यावेळी काय झालेलं, आपल्या देशामध्ये अंधश्रद्धा आणि कर्मकांड ह्याचा जास्त जबरदस्त पगडा होता. म्हणजे अंधश्रद्धा खूप मांडली जायची, कर्मकांड खूप केले जायचे. लोक दैववादाच्या आहारी गेले होते, त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. म्हणजे प्रयत्नच करत, देव काय म्हणेल ते, म्हणजे एखादा बुवा बाजी वगैरे असलं खूप चालत होतं त्यावेळी. रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजात चैतन्य निर्माण करण्याचे काम कोणी केले, तर महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले. महाराष्ट्रात संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. त्यावेळी काय केलेलं, आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्राला संतांची भूमी असे म्हणतात, कारण हे सगळे संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत. संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळी संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई आणि बहीण संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यांसारख्या स्त्रियाही होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते आणि पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन निघत असत. महाराष्ट्रात त्यावेळी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून संत परंपरा सुरू झालेली होती. आणि हे जे संतांमध्ये पण समाजातून विविध स्तरातून आलेले लोक होते. कोणी चांभार होतं, कोणी लोहार होतं, कोणी कुंभार होतं, बरोबर. आणि या उदाहरणार्थ त्यांनी दिलेत बघा नावं, संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद म्हणजे मुस्लिम समाजातून आलेले होते. त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखोबांची पत्नी, काही स्त्रियाही होत्या संत मंडळीमध्ये. संत चोखोबांची पत्नी संत सोयराबाई, त्यांची बहीण संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यांसारख्या स्त्रियाही होत्या. या संत चळवळीचे प्रमुख केंद्र कुठे होते, तर पंढरपूर येथे होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्तिसागरात न्हाऊन निघत असत. तेथे भजन, कीर्तन आणि सहभोजन या माध्यमातून समतेचा प्रसार होईल. म्हणजे सर्व समाजातील सर्व स्तरातील हे संत होते. मग त्यावेळी ते काय, त्यांचं मुख्य केंद्र होतं पंढरपूर. तिथं सर्वजण जमत असत, तिथे भजन, कीर्तन, सहभोजन करत असेल. त्याच्या माध्यमातून कायचं, समतेचा प्रसार होईल. म्हणजे सर्व लोक समान आहेत याचा प्रसार होईल. आता पाहूयात संत नामदेव. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते.
ते कुशल संघटक होते, ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्या समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंगरचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पदे शीखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. आता आपण पाहूयात संत नामदेव. इथे आपल्याला संत नामदेवांचा फोटोही दाखवलेला आहे. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कसे होते? कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कुशल संघटक म्हणजे लोकांना एक संघटित करून ठेवण्याची त्यांच्याकडे प्रचंड शक्ती होती आणि ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. ही प्रतिज्ञा बघा विचारली जाते कोणाची होती? संत नामदेवांची होती. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहे. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणुकीचा प्रभाव पडला. त्यांनी जी शिकवण दिली त्याचा प्रभाव अनेक सर्वसामान्य लोकांवरही तसेच अनेक संतांवरही पडला. म्हणजे सर्वांनी त्यांच्या शिकवणीतून चांगलं असे काही घेतले. आपल्या विचारांचा प्रसार करत ते पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पदे शीखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. बघा, संत नामदेव आपल्या महाराष्ट्रातले, परंतु त्यांनी लिहिलेली जी पदे आहेत शीखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथातसुद्धा समाविष्ट केली आहेत. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवण्याचे कार्य केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी कोणी बांधली? तर संत नामदेवांनी बांधली. आता आपण पाहूयात संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. आपल्याला माहीतच आहे ज्ञानेश्वरी कोणी लिहिली तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. हे कोणते? वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होते. त्यांनी काय केलं? भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागलेले असूनही त्यांनी काय केलेलं तर आपल्या मनाचे संतुलन ढळू दिले नाही आणि कटुताही बाळगली नाही. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. संत ज्ञानेश्वर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असतील. इथं आपल्याला फोटोही दाखवले बघा त्यांचा. ते खूप प्रसिद्ध होते. खूप कमी वयात त्यांनी एवढ्या सगळ्या रचना केलेल्या आहेत. हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत. त्यांनी काय भगवद्गीता हा जो संस्कृत ग्रंथ आहे त्याचा अर्थ मराठीतील लोकांना समजावा म्हणून त्यांनी मराठीत अर्थ स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली. त्यांनी आपल्या ग्रंथातून व अभंगातून भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले आहे. त्यांनी ग्रंथातून काय सांगितले आहे? भक्तिमार्गाचे महत्त्व सांगितले आहे. सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जीवन जगावे लागले असूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्यावरती खूप खराब परिस्थिती आलेली. लोकांनी त्यांना वाईट टाकले होते, परंतु त्यांनी मनामध्ये कुठलीही कटुता ठेवली नाही. लोकांसाठी एवढ्या सगळ्या रचना करून गेले ते. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. आपल्याला माहीतच आहे पसायदानामध्ये कितीतरी बोध आहे घेण्यासारखा. आणि पसायदान हे आपल्यात म्हटलंच जातं, ऐकलं जातं. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. आता आपण पाहूया संत एकनाथ. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल आणि विविध प्रकारचे आहे. त्यात अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर केली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे.
परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोऱ्यापासूनही झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना ठणकावून विचारले. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर कडक टीका केली आहे. बघा, संत एकनाथ हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळी आपण पाहिल्या. त्याच्यातील ते एक महान संत होते. त्यांचे साहित्य विपुल आणि विविध प्रकारचे आहे. त्यात त्यांच्यामध्ये काय काय आहे बघा, अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश आहे. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी आणि सविस्तर केलेली आहे. भागवत धर्म जो आहे त्याची मांडणी सोपी आणि सविस्तर म्हणजे सगळ्यांना समजावी अशी केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत विशद केला आहे. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची आवश्यकता नाही, म्हणजे परमार्थ प्राप्त व्हावा म्हणून आपण सगळं सोडून परमार्थाच्या मागं लावावं असं त्यांचं म्हणणं नाही. हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले. ते खऱ्या अर्थाने लोकशिक्षक होते. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही. त्यावेळी कशी संस्कृत भाषा जास्त वापरली जायची, पण ते सर्वांना समजायचे असं नाही. म्हणून त्यांचं काय म्हणणं होतं, जी आपली मराठी भाषा आहे ती कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही. त्यांनी त्यावरती हे असं वाक्य केले बघा, संस्कृत वाणी देवे केली, म्हणजे संस्कृत काय ही देवानी केली आहे, मग तर प्राकृत काय चोरापासूनही झाली. मग प्राकृत भाषा काय चोरापासून निर्माण झाली नाही. असं त्यांनी संस्कृत पंडितांना, आपल्या त्यावेळी कसं धर्मांचं खूप पगडा होता, संस्कृत पंडितांना त्यांनी ठणकावून सांगितले की संस्कृत वाणी देवे केली तर प्राकृत काय ही चोरापासून झाली. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यावरही कडक टीका केली आहे. असे हे संत एकनाथ होते. आता आपण हे पुण्याजवळील देहू गावचे संत तुकाराम होते. ते पुण्याजवळील देहू गावचे होते आणि त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली. संत तुकारामांनी गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना ते म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपण पाहूयात आता संत तुकाराम. संत तुकाराम हे कुठले होते तर पुण्याजवळील देहू गावचे होते. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. ते जे अभंगरचना करायचे ते कसे प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा सगळ्यांना माहीतच असेल. गाथा कोणी लिहिली आहे तर संत तुकारामांनी. ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. आणि ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगतात. ते म्हणतात, जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले म्हणजे जे गरीब आहेत त्यांना जो आपले म्हणेन तोच खरा साधू आणि तेथेच देव आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या दृष्टिकोनामुळेच त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धावर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असे त्यांच्या शिकवणुकीचे सार सांगता येईल. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. त्यांना मुळात अभंग रचण्याचा अधिकारच नाही असा दावा करून त्यांनी त्यांच्या भया इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या. त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदत्तपणे तोंड दिले. संत तुकाराम होते ते कसं रंजल्या गांजल्यामध्येही देव पाहायचे. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या या दृष्टिकोनामुळे त्यांनी आपल्याकडे असलेल्या लोकांना दिलेली कर्जाची, म्हणजे त्यांचं कसं ते कसं होते, पहिले लोकांना कर्ज द्यायचे, पण समजा ते कर्ज जर फेडू शकले नाहीत लोक, तर त्यांनी काय केलेलं आहे, जे लोक होते कर्जबाजारी झाले होते त्यांची जी खाती होती, म्हणजे लिहून ठेवलेल्या जे वह्या होत्या, त्यांनी काय केलं, इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकल्या, म्हणजे त्यांना कर्जमुक्त करून केले. त्यांनी समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धावरती खूप कडक शब्दामध्ये टीकाही केलेली आहे. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. त्यांचं कसं म्हणणं होतं बघा, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी असे त्यांच्या शिकवण्याचे सार होते. समाजातील काही कर्मठ लोकांनी ते करत असलेल्या लोकजागृतीला विरोध केला. समाजातील जे कर्मठ लोक होते त्यांना हे पटलं नाही. ते जे लोकजागृती करतात त्याला त्यांनी विरोध करा. मुळात अभंग रचण्याचा अधिकारच संत तुकारामांना नाही असा त्यांनी दावाही केला. आणि त्यांनी जे अभंग लिहिलेल्या वह्या होत्या त्या सर्व वह्या इंद्रायणी नदीच्या डोहात त्यांनी बुडवल्याने त्यांनी या सर्व विरोधाला धीरोदत्तपणे तोंडही दिले. म्हणजे जरी एवढं केलं या कर्मठ लोकांनी, तरीसुद्धा संत तुकारामांनी या कर्मठ लोकांना
कर्मठ लोकांचा जो विरोध होता त्याला धीरदत्तपणे तोंड दिले. म्हणजे ती लोक जे विरोध करत होते त्यांना ते सामोरे गेले. म्हणजे ते विरोध करतात म्हणून आपण लिहायचं नाही असं केलं नाही त्यांनी कितीही विरोध केला तर ते अपंग लिहितच राहिले. लोकजागृती करतच राहिले. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातींचे होते. संत तुकारामांचे जे शिष्य होते आणि सहकारी ते वेगवेगळ्या जाती धर्माचे होते. नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिवूरकर, महाजीपंत कुलकर्णी ही त्यातील काही नावे. गंगारामपंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले आणि ही त्यांच्या महत्त्वाची कामगिरी होय. बघा, संत तुकारामांचे जे शिष्य होते आणि सहकारी ते वेगवेगळ्या जाती धर्माचे होते. कोण कोण होते बघा? नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिवूरकर, महाजीपंत कुलकर्णी. नावावरून समजते आपल्याला ते वेगवेगळ्या जातीचे होते, धर्मांचे होते. ही त्यातली काही नावे आहेत. आणि त्याच्यातच गंगारामपंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी काय केले? तुकारामांनी जे अभंग लिहून ठेवले आहेत त्यांनी त्यांचे अभंग लिहून ठेवले. गंगारामपंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. बघा, त्यांनी लिहून ठेवले म्हणून आज आपल्याला माहिती पडत आहेत की संत तुकारामांनी कोणते कोणते अभंग तयार केले होते ते. संत कार्याची फलश्रुती आपण पाहूया. संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला. सगळ्या संतांची शिकवण हीच होती की सर्व समान आहेत. सर्व स्त्री पुरुष समानता आहे. माणुसकी आणि मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची इतर निसर्ग संकटे आली असता त्यांची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेला उपदेश या लोकांचा मोठा आधार ठरला. त्यांच्या या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. संत कार्याची फलश्रुती आपण पाहूया. संतांनी काय केले? लोकांना समतेचा संदेश दिला. माणुसकी, मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे म्हणजे एकमेकांचा तिरस्कार करू नये. एकमेकांवरती प्रेम करावे, प्राणीमात्रावरती प्रेम करावे, एकत्र यावे, एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. त्यांच्या कार्यामुळे काय झालं? लोकजागृती झाली. परचक्र, दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची निसर्ग संकटे आली. म्हणजे नैसर्गिक संकटे जरी आले, दुष्काळ आले, परचक्र आले, कसली विभिन्न परिस्थिती निर्माण झाली, तरी या परिस्थितीत सगळेजण एकजुटीने राहिले तर त्या संकटांचा सामना करू शकता. हे संतांनी लोकांना शिकवले. त्यांची पर्वा न करता कसे जगावे याविषयी त्यांनी केलेला उपदेश हा लोकांचा मोठा आधार ठरला. आणि या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये काय झालं? आत्मविश्वास निर्माण झाला. समाजात धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून त्यांची सुखदुःखे समजावून घेत भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक त्यांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे आपल्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे संत मानत असत. तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात या शब्दांचा अर्थ संत तुकारामांनी खऱ्या संताचे लक्षण सांगितले आहे. आता हे संत जे होते लोकांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचे काम करत होते, बरोबर. समाजामध्ये धर्माची अवनती झाली होती. अशा वेळी संतांनी काय केलं? पुढे येऊन समाजाचे रक्षण केले. ते धर्माचा खरा अर्थ सांगू लागले. लोकांमध्ये राहून सुखदुःखे समजावून घेत भक्ती मार्गाचा पुरस्कार करू लागले. अशा वेळी समाजातील काही कर्मठ लोक होते हे संतांना विरोध करू लागले. हा विरोध सहन करणे म्हणजे हा विरोध जरी हे कर्मठ लोक विरोध करतात तरी ते सर्व संत काय करत होते? सहन करत होते. तेव्हाच तुकारामाने असं म्हटले की तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. तुकाराम महाराजांच्या मते तोच संत आहे जो जगाचे आघात सोसूनही आपले कार्य पुढे चालू ठेवते. म्हणजे जगाने कितीही विरोध केला तरी आपले कार्य पुढे चालू ठेवतो, तोच खरा संत, असं तुकारामांनी या शब्दात खऱ्या संताचे लक्षण सांगितले आहे. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. शास्त्री पंडितांनी काय केलेलं? अवघड भाषेतील जो धर्म होता त्याच्यातील संतांनी काय केलं? सर्वसामान्यांच्या भाषेत आले म्हणजे सर्वांना समजेल अशा भाषेत त्यांची रचना केल्या. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वरांची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहे अशी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांनी परमेश्वराची लेकरे या स्वरूपात पाहायला हवे
ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपापली कर्तव्यकर्मे सोडली नाहीत. त्यांनी आपापल्या कामात परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे संत सावता महाराज म्हणाले. त्यांचे हे विधान शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू आहे. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. त्यांनी या समाजाच्या नैतिक जाणीवा विकसित केल्या. शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी काय केलं? सर्वसामान्यांच्या भाषेत आणले. दैनंदिन व्यवहारातील भाषेत त्यांनी परमेश्वराची आळवणी केली. रोजची जी भाषा, सर्वांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये त्यांनी काय केलं? परमेश्वराची आळवणी केली. परमेश्वरापुढे सर्व समान आहेत, म्हणजे परमेश्वराच्या पुढे सर्वजण समान आहेत. परमेश्वराचा असं नाही की हा मोठा आहे म्हणून मी त्याची भक्ती हे करून घेणार, तो छोटा आहे म्हणून मी त्याची भक्ती घेणार नाही, असं परमेश्वर कधीच करत नाही. परमेश्वर कसं, परमेश्वरापुढे सर्व समान आहेत अशी त्यांनी भूमिका घेतली. वर्ण आणि जातीचा अहंकार बाजूला सारून, म्हणजे हा गोरा तो काळा असे काही जातीभेद, हा चांगल्या जातीचा, हा उच्च जातीचा, तो कमी जातीचा, असे सगळे अहंकार बाजूला सारून आपण एकमेकांना परमेश्वराचे लेकरे या स्वरूपात पाहायला हवे. आपण एकमेकांकडे कसे, आपण सर्व एकाच परमेश्वराचे लेकरे आहेत या स्वरूपात पाहायला हवे, ही शिकवण समाजाला दिली. या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी आपली कर्तव्यकर्मे सोडली नाहीत. म्हणजे फक्त भक्तीच करत राहिले असे नाही, आपलं जे कर्तव्य आहे तेही ते करत राहिले. त्यांनी आपल्या कामात संतांनी काय केलं? आपल्या कामामध्ये परमेश्वर पाहिला. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे संत सावता महाराज म्हणतात. त्यांचे हे विधान जे आहे शेतीच्या कामासंदर्भात आहे. शेतीच्या कामासंदर्भात म्हणजे कसं, कांदा मुळा भाजी हे ज्यावेळी पिकवले असते त्यावेळेसच पिकवत असतात, म्हणजे आपले काम आपण करत राहायचे आणि त्याबरोबरच विठ्ठलाचे नामस्मरण करायचे. म्हणून म्हणतात कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे संत सावता महाराज म्हणाले. त्यांचे हे विधान जे आहे शेतीच्या कामासंदर्भात असले तरी ते संतांच्या दैनंदिन जीवनातल्या अन्य प्रकारच्या कामांनाही लागू पडते. संत आपापले व्यवसाय सांभाळून भक्ती, उपदेश, कवित्व करत राहिले. आपले जे व्यवसाय आहेत, आपले जे काम आहे ते करत करत त्यांनी काय केलं? भक्ती, उपदेश आणि कवित्व करत राहिले. त्यांनी समाजाच्या नैतिक जाणीवाही विकसित केल्या. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. आता चला चर्चा करूया. आपण पाहूया पंढरपूरच्या वारीविषयी अधिक माहिती मिळवून पुढील मुद्द्यांविषयी चर्चा करा. पंढरपूरला दरवर्षी वारी भरते, त्याच्याबद्दल चर्चा करा आणि पुढील जे मुद्दे आहेत त्याच्यावरती चर्चा करा असं सांगितले. वारकरी वारीला कोणत्या महिन्यात जातात? वारीचे नियोजन कसे असते? हे ह्याच्यावरती तुम्हाला चर्चा करायची आहे. जे वारकरी आहेत, तुम्हाला माहीतच आहे सर्वजण पंढरपूरला वारीला जातात. काही जण आपले पूर्वज काय अजून आहे ते चालत जातात, काही गाडीने जातात वगैरे. ते कुठल्या महिन्यात जातात? मग या वारीचे नियोजन कसे होते? जे चालत जातात त्यांना खूप 15-20 दिवससुद्धा ते चालत असतात, काही महिना चालत असतात. मग यांचं जेवणाचं वगैरे हे सर्व नियोजन असतं की या ठिकाणी जेवण मिळणार, त्या ठिकाणी आंघोळी वगैरे हे सगळ्या सोयी त्यांच्या केलेल्या असतात. हे कसं केलेलं असतं यावरती तुम्हाला चर्चा करायला सांगितली आहे. रामदास स्वामी आपण पाहूयात. रामदास स्वामी मराठवाड्यातील जांब गावचे. त्यांनी बलोपासनाचे महत्त्व स्पष्ट केले. जामगावचे होते हे रामदास स्वामी. त्यांनी काय केलं? बलोपासनाचे महत्त्व स्पष्ट केलेले आहे. मराठा तितुको मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. मराठा तितुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापन केला. चाफळ हे या संप्रदायाचे प्रमुख केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. आता आपण पाहणार आहोत रामदास स्वामी. रामदास स्वामी हे कसे होते? जांबगावचे राहणारे होते. मराठवाड्यातील जामगावचे होते. त्यांचं मेन काम काय होतं? बलोपासनाचे त्यांनी महत्त्व स्पष्ट केले होते. मराठा तितुका मेळ व्हावा, महाराष्ट्र धर्म वाढवा, हा त्यांचा संदेश प्रसिद्ध आहे. त्यांनी दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्यांच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्वही सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापना केली. चाफळ यांच्या संप्रदायाचे मुख्य केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. आपल्या विचारांच्या प्रसारार्थ त्यांनी भरपूर प्रवास केला. आता पाहूयात आपण पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी
प्रकारची स्थिती ही सामान्यतः अशी होती. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती कशी सामान्यतः अशी होती. या काळात महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता, त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. असे असले तरी काही व्यक्ती आणि विचारधारा स्वातंत्र्याची स्वप्ने पाहत होत्या. अशा घटकांमध्ये स्वराज्य संकल्पक मानल्या जाणाऱ्या शहाजी राजांचे स्थान अग्रभागी होते. बघा, त्यावेळी आपला शिवपूर्वकालीन महाराष्ट्र कसा होता, तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी प्रकारची स्थिती ही कशी सामान्यतः होती. आपण बघितलं, बाहेरचे लोक येऊन आपल्या महाराष्ट्रावरती राज्य करत होते, त्यांचा सत्ता विस्तार वाढवत होते. मग त्यावेळात काय झालेलं, महाराष्ट्र आदिलशाही वगैरे सत्तांच्या नियंत्रणाखाली होता, त्यामुळे तो स्वतंत्र नव्हता. आणि असे असले तरी काही व्यक्तींना कसं वाटायचं, आपला महाराष्ट्र स्वतंत्र असावा. आणि अशी स्वातंत्र्याची स्वप्ने पाहणाऱ्यांमध्ये कोण होते, तर शहाजीराजे होते. ह्याच्यात आपण पुढे पाहणारच आहेत. पुढच्या पाठामध्ये शहाजीराजांचं कसं स्वप्न होतं स्वराज्य स्थापन करायचं, मग ते शिवाजी महाराजांनी कसं पूर्ण केलं, हे सर्व आपण पुढे पाहणारच आहोत. तर इथे आपला शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा पाठ संपलेला आहे. नंतर भेटूयात. धन्यवाद मित्रांनो.